बारीक चांगल्या काय? पुजारी गेलं वाटतं मंदिरात. मस्त पैकी घंट्याचा आवाज सकाळचा. 8:30 वाजल्यात. वाजवला आल्यात. अजून 7-8 मिनिटं आहात. ओके, तिकडे काका मस्त हात जोडल्यात. तरी हे काय सुकाट आणलंय, ही अंबारी आणलंय आणि बारक्यो बघूयात. तीनच प्रकारचा ना मोहरा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं वाजल्यात 7:45 वाजवला आयला. बरंच उशीर झालं. आणि या म्हणजे पाठीमागचा निसर्ग आजचा कथा आहे. तर या निसर्ग देखून ओळखल्या काय तर नेहमीचाच निसर्ग आहे. आणि गणेशनगर गावात आयल्या. येते का 7:45 वाजवला आयल्यात. आणि आज आहे ना सुकाट, बग्यो आणि आंबारी आणले. फक्त 3च प्रकारचा सुका मोहरा आहे. आणि हे पहिलंच गाव. ते तर आमच्याच गावांची जना मावशी पण बोलत हात जायले सुका मोहराच घेऊन. काय काय आणले त्या नाही माहिती. थोडंसं फिरणार आहोत आणि मग पुढच्या गावातनं जाणार आहोत. आज दौरोकतपर्यंत पोचता येतो देखू. बऱ्याच दिवसांनी गणेशनगरला आल्या. गणेशनगरची थोडीशी सकाळ देखूया. खूप दिवसांचं गॅप आहे. श्री आहेस ना इथं? आहेस ना बोलले इथं? गुड मॉर्निंग. जरा सुकट बघा आमची इथं ठेवले. श्री आपलं जाम हेल्प करतं. कवा पण आहे लुका. मस्तपैकी सकाळच कोंबड्या गावांच्या आणि नळाची लाईन जोडली आहे कतना तरी. मस्तपैकी मावशी देखा सकाळच झाडू घेऊन अंगण झाडताना. आई इकडेच गेली ना? उठले हो काय? मग काय आणल्या इथे का जण मावशी? बोला सुक बांगर देखा आहे देखा. बांगर देखूया जवळची. खर बांगर हे आणि बोंबीलात नाही औरा धंद्यास. आम्ही बोंबील आणि बांगर नाही. आमची जना मावशी आता बसलीस. घेतली चाय बी? काय बोलता? फोटो असाच आपल्या गावची सकाळ. आई इकडे गेली ना? येतो जाऊन. तिकडे पण मस्तपैकी साफसफाई चालू आहे. आईच्या दिवशी थोडंसं जाऊन येऊया. काल क्रिकेटची मॅच होती ना. गाणी पण लावल्यात कोणीतरी. बहीण भावंडा बकऱ्यांशी खेळतात. तुमच्या काही सगळ्या मस्त आहेत.
आज शाला नाही. पाणी सकाळचा. इकडे मस्त काका दिसलं ढोरा घेऊन जाताना. थोडस जाऊया काल सारखंच, मस्त वाटतं. कोंबड्या थोडस जवळशी एक मस्त फील घेऊया. पहिले शेता ही होती तेव्हा किती भारी वाटायचं, हिरवं हिरवगार. आणि आता रिकामी रिकामी पण भारी वाटतात. मम्मा ढोरा घेऊन आलो, ढोरांशी आलो. ही सगळी तुमचीच काय? मस्त. तू तिकडे चाललाय. बाकी या बाजूला दिसणार व्ह्यू गणेशनगर गावचो. ती नलाची टाकी काय? अच्छा, चालू नाही झालाय अजून? अजून नाही सुरू झालाय. मस्त एकदम निवांत ढोरा लावले. ती कुर्शी घेऊन येईल त्यांची तरी, ते अजून येतात ते का ते का. मस्तपैकी मशेरी लावत आल्यात मामा, ते पण टोपी घालून. बाकी जाऊया आपण रिटर्न. ज्यांशी आलो त्यांशी तिकडच. हा सकाळी सकाळी निघालो ना, मस्त मस्तपैकी बोले सकाळी सकाळी ढोरा घेऊन निघालो. ते तुमचं आहेत ना? सुका आणले, सुकट आंबारीने बघ्या. यांची इकडे मस्ती चालूच आहे. महादेव महादेव. तहसीलला नसतो, गावातल्या ग्रामपंचायतीतच आहे. तहसीलला मीटिंग होतात त्याच्या. अध्यक्ष आपल्याला आतमध्ये वारत पण घेऊन चाललंय. मस्त बकरी आहेत आता. तुमच्याच आहेत का या? मस्त जागा बनवली बकऱ्यांसाठी. पावसाळ्यात कुठं असतात मग बकऱ्या? आणि इकडे ढोरा असतात. ढोरा नेली काय? मस्त मावशीने आताच साफसफाई करून घेतली. तिथे का मावशी? चल दक्ष, थँक्यू. कितीला आहेस तू? हा आई कुठे गेली आमची? पर्यंत खाली होतात. ₹80 पाव किलो. ₹100 नाही, ₹20 उतरलो. घालून घेऊ नको, चालून विणून आणले सुकट. बोंबील घेऊन आले जना मावशीस. गेली काय तुमच्या एक पैसे? हा मला का काय?
पहिलाच याचं नाव काय? तुम्ही बोलल्याला चालेल पण पहिलाच गिरेक का काय? कोणीच नाही घेतलं तर. सर आता जाऊ पुढच्या गावात. हो निघालो त्या दिवस आली होती ना तर कोणीच नाही पार्टी फिरून आलो. तुमचं कधी हो जाऊचा कुणाला दुसरा गिरेक. मी नाही ऐकलं. तुम्ही विचारलं काय चुका तसं ऐकलं बघ काम चांगली नाही ना यायला पटकन घरात ना. दिवाळीची आहे तशीच अशीच नांदी होती त्या दिवस. मुंबईवाले घेतली त्या दिवस तुला पाहिजे नको घेतली आहे ना त्या दिवस मागं परत घेतलेली आहे तुझ्यापासून. चला सुकट खायच नाही आवडता पाणी खातात आणि सुकट टाकतात बस रस्सा नुसता सुकट बघा सुकट मी आंबा का सुकट. चला आता आलो आम्ही कासेखोल गावात. मस्तपैकी आतमध्ये पण डायरेक्ट व्हिडिओ शूट करते. कासेखोल गावचे कोंबड्या आणि इकडे आमची आहे गेलाय इथनं दिसली तर व्हिडिओ सुरू केली. तिकडे जरा पाणी पिवायला थकलेलो म्हणून आहे आपल्या पुढे आले. मस्त कोंबडे वगैरे आडवतात. आणि मुंबईकरांना पण आवडतात ना.
मावशीने मस्तपैकी बघू घेतल्या. हा नको मावशी बरं गाडीवाली तुकड घेऊन ये आणि मासा तुकड मिळली ना ते घेऊन या नुसती मागची सुकट करते. निष्ठी ना असेल मी कोणती? हा ती घेऊन ये. मी अशा गाड्या भाज्या आहे मुंबई आहे हो. झाल्या बघे विसरली आहे. हो तिथे घेतल्या. हा हो त्याच्यात पाहिजे आहेत तसे बघे पण मी विसरल्या. त्याच्यात पाहिजे आपल्याला तुझं सांगितलं ना आणायला या नको बाई. त्या बारीक तिथे भाजी घ्या सोड. हो त्यांचं तुझा काय हो 100च्या घेतल्या. 100 रुपयाच्या घेतल्या ना. 100 आहेत ना. आजी हो बोलता 100च्या. आजीला बोल 100च्या घेतल्या ना. आजीला ऐकायच नाही काय. तरी पण आजी आपली एकटीच असतं. काय घेतलं का नाही. सकाळचं वातावरण तिकडं आई जाणार नाही. इकडं कारण सगळी घरं बंद असतात. बाबूला करायला पाहिजे. म्हणजे आता माझे नाक उभं सांगायला लागली बाई, तुला खूप आलंय. यांनी आवाजात ना बघ्या घे सुकट नको म्हणा. अशा बघ्याला कुत्रा किती मस्त आहे. वाव. हे पण आलं. केला लागलं. फोटो काढायचा आहे ते ना. फार बस 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 जाऊ आता. शेरू काय याचं नाव. भारी आहे. तो पण खाता. हा हो काय. दोघं पण
दोघं पण तुमचंच आहेत काय? मांजर पण दोन तिथे बारीक चांगल्या काय? आपली डाळ केली दोन शिजले तर मग घरातल्या नाही. पुजारी गेलं वाटतं मंदिरात. मस्त पैकी घंट्याचा आवाज सकाळचं. 8:30 वाजल्यात. वाजवलं आल्यात अजून 7-8 मिनिटं हात. ओके तिकडे काका मस्त हात जोडल्यात. यांची पण मजा झाली. याचं नाव शेरू ना? ह्याचा मोती. हे आणि हा कोणाचा आहे? हो काय? हो तर येते का तलेगावच्या बस स्टॉपवर राहिल्या. आणि आता आहे ना तासाला एस टी असतात आय थिंक. केव्हा पण भेटतातच. हे 9ची एस टी वाटतं. इकडे विहीर आहे मस्त खालती आणि हे पाणी वाहतंय. पाईप फुटले. 9ची एस टी आली पांढरी परी. इकडे आईची इकावला जायची तयारी. बघू खपतात सुकाट कमी खपतंय तेव्हा पुरं जावं जायला. तर हे गावचे थोडंसं आतमध्ये जाऊन देखूया आज. बऱ्याच दिवसांनी आतमध्ये गाव देखू. सायकलची चेन ताट करतात वाटतं. यांच्या गावात ना पूर्ण डांबरी रस्ता आहे. डांबरी रस्ता खराब झाले. हे घर देखा मस्त आहे ना. जुन्या पद्धतीचं घर आहे लाकडी. मनावरला झाली टाईट. शाळेत सायकल घेऊन जातो काय उसेरला? तर आता बेलघर लायल्या. बेलघरचा मनी म्याव मस्त मंजूर एकदा पहिले पण दिसलेला. जवळ घेते गेले तुया. पालाला 9:45 वाजून गेला. 9:50 पुरं चालत चालली. आणि मस्तपैकी हातच 900 थोपाव चांगला यायला. कशी घेशील तशी 100 रुपये पाव किलो. बाकी बारीक द्यायची उभे द्यायचे. 100 रुपये पाव किलो. 80 रुपये पण पाव किलो.
काहीच नाही इकडे झाली. बेलघरची अंगणवाडी आणि शाळा. आपण त्या साईडला आता गेलेलो. त्यानंतर मी इकडे आले जरा सहीचं राऊंड मारून या रस्त्याने चालत आले. मी इकडे चालले तुम्हाला बस स्टॉप दाखवला. मस्त लोकेशनवर आहे. झारा एक नंबर भारी आहेत चारी बाजूनी. त्यामुळे सावलीच सावली असतं. बससाठी लोक आली ना तर त्यांना निंबार वगैरे जास्त भेटतं नाही. आणि आता घर बांधायची तयारी चालू आहे वाटतं. या बस स्टॉप इथे का मस्त ना एकदम ऐशी रस्त्याला झाडात झाडा सगळ्या इकडं. आणि पुरुषा आलो मी आधी का बस स्टॉप. टेम्पोच्या पाठीमागं आहे. आणि या बेलघरचा बोर्ड. बाकी माणसं थोपल्यात बससाठी. ऐसा लोकेशन आहे. मस्त सावली असतं 24 तास. आता वेट करायला पण काही वाटत नसेल. इथे का लाल परी पण आली तवरतच. 10ची ST. लाल परी नाही पांढरी परी आहे. कासेकोल बस आहे. आपण आलो नाही काय कासेकोल गावातनं. पण पहिले गणेशनगरला गेलेलो नंतर कासेकोलला. बाकी या लोकेशन कैसा वाटला. नवीन लोकेशन दाखवलं तुम्हाला एकदम निसर्गरम्य. आता बस स्टॉप आहे पण बसतात पब्लिक जास्त तिथं रस्त्यावर. बेलघरला पण कोणीच नाही घेतली. आता पुढच्या गावात चालल्या. तर आता वानस्ते गावात आल्या. वानस्ते गाव पण देखूया थोडंसं आतमनशी. भुकावला दिखता था और एकदम शांत शांत गाव आहे. पण जास्ती पब्लिक दिसत नाही. ऐकून हात का नाही गावात. शेतांवरनं जा. 150 रुपये अर्धा किलो, 100 रुपये पाव किलो. हवी बारकी वाशीची. खला बनवा घेतलंय वाटतं. अर्धा किलो 80 रुपये पाव. करायचं आहे. अर्धा किलो. 150 अर्धा किलो. 150 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव म्हणजे 80. 50 किलो कुणी आली होती 5 दिवस झाला नाही हे आमचा. 5 किलो दिलं 50 कुणी दिली दाबदम दे मशीन. मागतारी होती. नको मला मग पण नाही राहिली. 80 रुपयाची पाव किलो. नको नको काल केलं काही आता बाहेर लागली ना. आता 80 रुपये
काय लागत नाही सगळी यायला लागतो करता बघू काय हाय सगळी यायला कष्ट देवाण दिल्यात नारली बिरली मस्त लावल्या केली बिली. सगळी यायला कष्ट आहे. इकडे आंबा बिंबा आहेत. पण असं काय तर आता तांबडी गावात आले. तांबडी गावात आल्या होता. आदलीवर विकतय भांजी. हा 100 रुपये पाव. दिवसाला अर्धा 150ला अर्धा 100 पाव 150 घ्या बरा अर्धा 100ला पाव ना मग 150ला अर्धा घ्या बरा. वाशीची ना वाशीची आहे वाशीची नाही चांगलं पण तुम्ही नाही मला भेटले आज खूप माणसं भेटली तांबडीला. बाबूचं माझ्या नंतर माणसाकडे इथे काही गोष्टी विकून आलो आणि आता टोपली वगैरे ठेवल्यात आईने. तिकडे मी बाईक लावली. मस्त जागा आहे बाईक लावला आणि आताच थोपलो आम्ही पाणी पिण्यासाठी गायच्या मुखावर. त्यानिमित्ताने असं गायच्या मुखावरचं दृश्य पण दाखवतो तुम्हाला. ही गाय नवीन बैसावत होता आणि ती बैस नाही बरोबर तिथनं पाणीच नाही आहे बोलतं. आणि एक कामगार आहात कंच तरी ते जेवायला बसल्यात.